युती टिकवण्यासाठी ठाण्यामध्ये नेहमी भाजपचाच बळी जातो असं वक्तव्य भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केलंय। आम्ही मागितलेल्या जागा आम्हाला दिल्या गेल्या नाहीत असा आरोप करत युती तर आम्ही स्वीकारली आहे पण भाजपात मोठी नाराजी आहे असं केळकरांनी सांगितलंय। भारतीय जनता पार्टी ठाणे ही नेहमीच काही बऱ्याच वेळेला आपल्याला बघायला मिळतं की याच्यामध्ये बाकीचं सगळं टिकोड्याकरता शहराचा बळी दिला जातो। कारण की या जिल्ह्याने देखील एवढ्या जागा निवडून आणलेल्या आहेत, सर्वात जास्त जागा निवडून आणल्या। एक प्रकारचं काही कमी काही जास्त करून भारतीय जनता पार्टीला देखील त्यांनी योग्य पद्धतीने सन्मान द्यायला पाहिजे होता। कार्यकर्त्यांमध्ये जी नाराजी आहे ती अगदी साधी नाराजी नाही आहे, तर अगदी त्यांनी जाऊन अपक्ष म्हणून फॉर्म भरेपर्यंत किंवा काही जणांचं दुसऱ्या पार्टीत जाऊन लढण्यापर्यंत ती नाराजी आहे। पुण्यातल्या कसबा पेठेमध्ये ठाकरे सेनेच्या नाराज कार्यकर्त्यांनी पोस्टर फाडल्याचा प्रकार घडलेला होता। या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असल्यानं शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याचा दावा होतोय। बाळासाहेबांचा फोटो असलेले पोस्टर फाडणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कनाल यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवत राहुल कनाल यांनी ही मागणी केली आहे। यानंतरची बातमी नाशिकमधली। गिरीश महाजनांनी ठरवलेले उमेदवार बदलले गेले। 3 प्रभागांमध्ये उमेदवारांना 2-2 एबी फॉर्म दिले गेले असा आरोप भाजपचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केलेला आहे। गोंधळ नेमका कुणी घातला हे माहिती नाही पण पक्षाची प्रतिमा खराब झाली आहे असं वक्तव्य सुद्धा बडगुजर यांनी केलंय। आदरणीय गिरीश भाऊंनी ज्या पद्धतीने उमेदवार फायनल केले होते त्याच पद्धतीने एबी फॉर्म ते दिले गेलेले आहेत। काय गोंधळ झाला हे मला सांगता येणार नाही। 28 मध्ये 2 उमेदवार कट झाले, 2 उमेदवार दुसरे दिले गेले। 29 मध्ये 2 उमेदवार कट झाले, दुसरे उमेदवार दिले गेले। डबल निर्णय कोणी घेतला हे शोधलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।